आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीच तुला वेदाची शपथ घातली होती ना, मीच तुला सांगते ती शपथ सुटली। तू माझ्या समोर येऊ शकतेस। अंबिका ताई, तुला मी वेदाची शपथ घातली होती ना, तरी सुद्धा तू इथेच कुठेतरी घुटमळत होतीस ना? का का केलंस तू असं? तुला वेदाची काळजी नाहीये का? हे बघ, तुला जर वेदाची खरंच काळजी असेल ना तर तू या घरातून निघून जा। मीरा, मी शपथ मोडली नाहीये। तुझ्या समोर न येण्याची शपथ घातली होतीस तू। वेदाचं रक्षण करू नको असं म्हणाली नव्हतीस। आणि वेदाची आई म्हणून तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। मग तू मोदक का बनवलेस? ते वेदासाठी नव्हते। वेदासाठीच होतं ते। वेदासाठी तू या घरात राहणं गरजेचं आहे। सगळ्या गोष्टी तूच कशा का ठरवतेस? आधी माझ्याशी खोटं बोललीस, गावावरून मला इथे घेऊन आलीस। इथे अडकून पडले मी। कोणामुळे? तुझ्यामुळे। मी कसं जगायचं, कुठे राहायचं, कोणासोबत संसार करायचा सगळं तूच ठरवणार। तुला वेदा तुझ्या आयुष्यात नकोय का? मी असं म्हणालेच नाहीये, पण ह्या नात्यात न अडकता मी वेदाचा सांभाळ करू शकले असते। मी वेदाची काळजी घेतली असती, पण तू लपवल्याच गोष्टी माझ्यापासून। मीरा, हे बघ, माझ्या जवळ नको येऊस। ठीक आहे, हे बघ, मला मान्य आहे मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, आणि हवं तर त्यासाठी तू मला आयुष्यभर माफ करू नकोस, बस। पण अगं, मी काही म्हणून माझ्या मनाचा विचार कर मीरा। आता घरात अशी परिस्थिती आहे ना की मला तुझी आणि वेदाची काळजी घ्यावीच लागणार आहे। अगं, मी आम्हा दोघींची काळजी घेईन, पण तू या घरातून निघून जा। फक्त या घरातूनच नाही तर आमच्या दोघींच्याही आयुष्यातून कायमची निघून जा। मीरा, ऐक माझं, प्लीज असं बोलू नको। मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये। तू या घरातून निघून जा, आणि हो, यापुढे वेदाच्या आजूबाजूला सुद्धा दिसू नकोस, कळलं? म्हणाले ना मी, निघून जा इथून। जाते। जाते मी, पण मला एक सांग, तू मोदक केले नाहीस हे तू सगळ्यांना का नाही सांगितलंस? किंवा जर मी मोदक केलेच नसते तर तू या घरात राहू शकली असतीस? मोदकाचं तुला माहिती तरी आहे मीरा, बाहुलीचं तुला माहिती सुद्धा नाही। वेदाला त्रास देण्यासाठी नर्मदा आत्या आणि दामोदर काकांनी तिची बाहुली जाळून टाकली होती। त्यांना शिक्षा देण्यासाठी मी ती बाहुली त्यांच्याकडे परत घेऊन गेले। एकदा, फक्त एकदा माझ्या जागी राहून बघ मीरा। अगं, मला मान्य आहे मी तुला तुझ्या गावावरून इथं आणलं, तुझ्याशी खोटं बोलले, पण मी एक आत्मा आहे, आणि अशा अवस्थेत तुम्हाला बघू शकते, स्पर्श करू शकते। मग माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी दुसरं काय करणं अपेक्षित आहे? सांग ना मला, सांग। तू इथे असशील ना तर मी तुझ्यावर विसंबून राहीन। तू जा इथून। जाऊ?
मी जाऊ इथून? तू काय बोलतीयस कळतंय का तुला मीरा? अगं मी तुमच्या दोघींचा जीव वाचवतीये तर तुम्हाला इथून जायला सांगतेयस? ती माया तुमच्या जीवावर उठली आणि तिला घरात ठेवणार आहेस तू? मी वेदाला जन्म दिलाय. जन्मदात्री म्हणून काही अधिकार आहेत की नाही मला? असेल तुला अधिकार, पण मला तू या घरात नकोयस. ठीक आहे. ठीक आहे. तुला मी या घरात नकोय. मी निघून जाईन इथून. पण मायाला या घरातून बाहेर काढ. जोपर्यंत ती माया या घरात आहे माझ्या वेदाच्या जीवाला धोका आहे. तू मायाला हकलवून लाव. मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन कायमची. हा शब्द आहे माझा. चालेल, मी मायाला घरातून बाहेर काढेन, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव. त्यानंतर मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मीरा, तू लहान बहीण आहेस का माझी? आणि तू काळजी करू नकोस. ती माया या घरातला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि तिला आपण दोघी मिळून या घरापासून लांब करू. बाबा, हे घ्या, मीरा वहिनीने बनवलेले मोदक. अरे वा, बस बस. उत्तम बनलेत. मीरानी एवढ्या कमी वेळात इतके उत्तम मोदक बनवले. वा. बाबा, अथर्व दादाने जेव्हा मंगळसूत्र सुलट केलं तेव्हा त्याचा चेहरा पडला होता, पण आपली वेदा खूप खुश होती. कारण वेदानी मीराला आई म्हणून ऍक्सेप्ट केलंय ना. पण मग अथर्व दादा मीराला बायको म्हणून एक्सेप्ट करेल ना? करेल. तुला जपणार